मोठी बातमी येते। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याची माहिती देखील मिळाली आहे। पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्रीपदापासून लांब ठेवलं जाणार असल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारच असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय आरोप आणि हत्येचे आरोप टाळण्यासाठी अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्रीपदावरती हा तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे बीडचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, नाहीतर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मागणी केली होती की बीडचं पालकमंत्रीपद मी घेतो। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजेच माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री नकोत असा एक प्रकारचा सूर आपल्याला ऐकायला येत होता आणि याच गोष्टीची गंभीर दखल घेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेण्याचं ठरवलेलं दिसतंय। त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। बीडमधलं हे प्रकरण धनंजय मुंडे आणि त्याचसोबत पंकजा मुंडे यांना देखील भोवणार असं दिसतंय, कारण पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत असताना या बीडमधल्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार पालकमंत्रीपदापासून अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मग बीडचा पालकमंत्री कोण, तर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे दिलं जाणार अशी एकूणच माहिती सूत्रांकडून मिळते। पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। तर पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्रीपदापासून दूर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचीच मागणी सर्व स्तरातून होते या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि एकूणच वाल्मिक कराड जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेत आहे, तर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याच्या कारणातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होते। जे काही मोर्चे बीडमध्ये निघाले, जी काही आंदोलनं होत आहेत त्यामध्ये हीच मागणी प्रामुख्याने केली जाते आणि याच संदर्भात आपण बोलूयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, तुमची देखील मागणी हीच होती आणि आता जो काही विचार केला जातोय किंवा माहिती सूत्रांकडून मिळते पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार असं दिसतंय। नाही, पण जर धनंजय मुंडेंचा पत्ता कट होऊन ते अजित पवारांकडे जात असेल तर हे देखील मला मान्य नाही, कारण त्यांच्या पक्षातल्या कोणाकडेही हे पद गेलं नाही पाहिजे का ते फडणवीसांनी घ्यावं, शिंदेनी घ्यावं, कोणालाही देण्यात यावं, पण त्यांच्या पक्षातील कोणालाही हे पद देता कामा नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। बरं, मग काय मागणी आहे तुमची? जर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊन जर अजित पवारांकडे हे पालकमंत्री पद जाणार असेल आणि जर त्याला तुमचा विरोध असेल तर तुम्ही या बाबतीत काय भूमिका पुढे घेणार? नाही, त्यांनी आधी अनाउन्समेंट करू दे, बरं, पण अशी अनाउन्समेंट ते करणार नाहीत अशी मला खात्री आहे आणि त्यांच्या पक्षाबाहेरील कुठल्याही व्यक्तीकडे देण्यात यावं, कोणालाही देण्यात यावं, काही हरकत नाही आमची, फक्त त्यांच्या पक्षातील कोणी असता कामा नये। बरं, दुसरीकडे काही तुमच्यासारखेच आंदोलन करते म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी देखील तशी तुमच्यासारखी मागणी केली की कोण नाही तर मी बीडचं पालकमंत्रीपद घेतो, पण धनंजय मुंडे किंवा इतर कोणी असता कामा नयेत, तर तुमची त्याला सहमती आहे का? कोणालाही, मी जसं म्हटलं ते कोणालाही दिलं, त्यांच्या पक्षातील सोडून इतर कोणालाही ते पालकमंत्रीपद दिलेलं चालेल, त्यांच्या पक्षातील कोणालाही देता कामा नये। बरं, अंजलीताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल। अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या होत्या। सत्यशोध आंदोलन त्यांचं सुरू होतं आणि त्याही धनंजय मुंडे यांच्या विरोधातच आहेत। यांच्या संदर्भात बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडेंना नको अशी त्यांची भूमिका होती। मात्र आता जी माहिती समोर येते की धनंजय मुंडे नाही, पंकजा मुंडे नाही तर अजित पवारांकडे हे बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे। मात्र तरी देखील
अंजली दमानिया यांचा अजित पवारांच्या नावाला देखील विरोध आहे, कारण त्यांच्या पक्षातल्या कुणाहीकडे बीडचं पालकमंत्रीपद नको अशी मागणी आहे अंजली दमानिया यांची। त्यामुळे सूत्रांकडून जी काही न्यूज 18 लोकमतला माहिती मिळाली आहे, बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, तर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांची आहे। मात्र धनंजय मुंडेंचा पत्ता कट म्हटल्यानंतर किंवा पंकजा मुंडे यांच्या सुद्धा नावाची तिथे चर्चा असताना त्यांनाही संधी न देता अजित पवार स्वतः बीडचं पालकमंत्रीपद घेणार अशी चर्चा आणि त्याचसोबत तशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रीपदावरनं चर्चा झाली आणि त्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र दुसरीकडे त्याला सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यालाही विरोध होतोय, कारण अजित पवार यांच्या पक्षातलेच धनंजय मुंडे मात्र त्या पक्षातल्या कुणाहीकडे हे बीडचं पालकमंत्रीपद नको अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आरोप टाळण्यासाठी आणि एकूणच राजकीय गणित जमवण्यासाठी अजितदादांकडे बीडचं पालकमंत्रीपद जाणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातल्या चर्चेनंतर हा निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद कुणाकडे असणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून ज्या काही चर्चा सुरू होत्या, मात्र बऱ्याचशा संघटनांचा, बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांचा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे होण्यास नकार होता, विरोध होता। या का महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पालकमंत्रीपदावरनं धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळाली आहे। पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्रीपदापासून लांब ठेवलं जाणार असल्याची माहिती आहे सूत्रांकडून। संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारच असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय आरोप आणि हत्येचे आरोप टाळण्यासाठी अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्रीपदावरती हा तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात, माझे सहकारी विलास बडे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। विलास, काय नेमकं हे राजकारण आहे ज्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे जाऊ शकतं? श्वेता, आपल्याला कल्पना आहे की बीडमध्ये सध्या नेमकी काय राजकीय आणि सामाजिक स्थिती आहे। या पार्श्वभूमीवर मंत्रीपद जरी धनंजय मुंडे यांना दिलं गेलं असलं तरी पालकमंत्रीपद त्यांना दिलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी सातत्यानं जोर धरत होती आणि ही विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूनी ही मागणी होत होती। मग अशा वेळी हे पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावं अशा प्रकारची सुद्धा मागणी करण्यात आली होती भाजपच्या आमदारांकडून। पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही पालकमंत्रीपद हे त्यांना गडचिरोलीचं पाहिजे, पण मूळ पालकमंत्रीपदाचं जे वाटप झालेलं आहे, जो फॉर्म्युला ठरलेला आहे, त्या फॉर्म्युल्याच्या नुसार बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे। आणि मग अशा परिस्थितीत तिथली जी सध्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना बाजूला ठेवून अजित पवार यांनी ते पालकमंत्रीपद घ्यावं याच्यासाठी सगळ्या आमदारांचा, तिथले स्थानिक जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांची सुद्धा ती मागणी आहे आणि विरोधकांना सुद्धा तसंच वाटतंय की अजित पवारांनी इथं घ्यावं। याच्यातनं एक प्रकारे तो जो सध्या अंद्रेस तिथं निर्माण झालेला आहे तो रोष कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि एक प्रकारे जातीय सलोखा ठेवणं आणि त्याचबरोबर तिथल्या आमदारांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा या निमित्तानं केला जाऊ शकतो। त्यामुळे कदाचित जेव्हा आता आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार महायुतीच्या वाटपामध्ये ही जागा बीडची पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे कदाचित अजित पवार हे स्वतःच हे पालकमंत्रीपद घेऊन जे सगळे आरोप आहेत त्या सगळ्या घडी विस्कटलेली दिसते गेल्या काही दिवसातली ती घडी पुन्हा बसवण्याचा ते प्रयत्न करू शकतात। बिलकुल विलास, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आता बघूयात, आपल्याला सूत्रांकडून माहिती तर मिळालेली आहे, मात्र बीडच्या पालकमंत्री पदासंदर्भात नेमका काय निर्णय होतो आणि हे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना वगळून अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटी अहवाल आल्यानंतर होईल असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। पंढरपूर दौऱ्यावरती असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय।
SIT चौकशीचा अहवाल येऊ द्या, मग या संदर्भात निर्णय होईल. सत्य बाहेर आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होत असताना SITची चौकशी अहवाल येऊ दे, मग निर्णय होईल. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होत असताना SITची चौकशी अहवाल येऊ दे, मग निर्णय होईल.